क्रांतिकारी सातारा जिल्ह्यामध्ये जातीवाद संपावा, सर्व जाती धर्मानं गुण्या गोविंदानं राहावं म्हणून अनेक क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली। सर्व धर्म समभाव जोपासत असताना सरसंघचालक मोहन भागवतने सुद्धा अभिमानानं आम्ही जातीचे ब्राह्मण, आमचे सोयरे मुसलमान म्हणून महाराष्ट्राला ठणकावून सांगितलेलं असताना खोट्या प्रतिष्ठेपायी, खोट्या जातीच्या अभिमानापायी आज मातंग समाजातल्या अतुल भिशे नावाच्या युवकाचा बळी गेलेला आहे। आणि याचं सर्वस्वी जबाबदार अतुल भिशेचे सासरे डॉक्टर पंकज साळुंके, सासू रिटायर्ड मुख्याध्यापक माधुरी साळुंके, पंकजची याची अतुलची बायको वैभवी साळुंके, अतुलचा चुलत सासरा प्रसन्न साळुंके, अतुलचा मेहुणा ऋषिकेश साळुंके, अतुलची मेहुणी रोहिणी साळुंके, दिग्विजय पवार आणि अजून एक जण बामणे, या 8 लोकांनी शारीरिक आर्थिक मानसिक छळ दिल्यामुळं हा अतुल मातंग समाजाचा युवक मराठा जातीतल्या मुलीबरोबर प्रेमविवाह केला म्हणून त्याला 5 वर्ष झाल्यानंतर, एक मूल झाल्यानंतर, हा त्याला एक सोन्यासारखा मुलगा झाल्यानंतर आई वडिलांनी खोट्या प्रतिष्ठेपायी मुलीचा ब्रेन वॉश करून त्या अतुलला जिथं भेटल त्या ठिकाणी लाथाबुक्क्यांनी मारहाण करायची, शिवीगाळ करायची, अपमानास्पद वागणूक द्यायची, सोडचिठ्ठी द्यायला प्रवृत्त करायचं। आणि जर तू सोडचिठ्ठी दिली नाहीस तर या मुलाला आम्ही मारून टाकू म्हणून धमकी द्यायची, घरात घुसून मारहाण करायची। या प्रचंड छळाला कंटाळून अतुल भिशे नामक मातंग समाजाच्या तरण्या भांड पोरानं शेवटी स्वतःच्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली। हे आम्ही किती दिवस सहन करायचं? खोट्या जातीच्या प्रतिष्ठेपायी ऊर बडवणारे जात्यांध लोक किती दिवस महार मांग चांभार कुंभार ढोली यांचा बळी घेणार आहेत? जातीवादी विष किती दिवस हे पेरलं जाणार आहे? आम्ही ऐतिहासिक सातारा म्हणतो, शिवरायांचा सातारा म्हणतो, शिवरायांची राजगादी सातारा म्हणतो, मात्र या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही जिथं जात्यांध मानसिकता वाढली जाते। 8 आरोपीपैकी फक्त 5 आरोपी अटकेत आहेत, आजही 3 आरोपी फरार आहेत। त्यामुळं तमाम सगळे सामाजिक कार्यकर्ते आमचे सागर भिशे आहेत, सनी काटे आहेत, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ भिशे, युवक जिल्हाध्यक्ष विशाल कांबळे, नाग टिळक, आम्ही सगळेजण सुंदरवाडा आम्ही सगळेजण एकत्र येऊन आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक मस्के साहेबांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केलेली आहे की साहेब, उरलेल्या 3 आरोपींना तात्काळ अटक करा। पैशाचा माज आणि मस्तीत असलेले हे आरोपी अँटिसिपेटरी बेल घेण्याच्या प्रयत्नात असावेत, तत्पूर्वीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावं आणि बहुजन वर्गाला, विशेष महार मांग चांभार वर्गाला तुम्ही सुरक्षित आहात ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण करावी, ही पोलिसांकडे आम्ही मागणी केलेली आहे। येणाऱ्या सोमवारपर्यंत जर उरलेल्या 3 आरोपींना तात्काळ अटक केली नाही तर मग मात्र सोमवारी सातारा जिल्ह्यातला बहुजन वर्गाचा, मातंग समाजाचा, बौद्ध समाजाचा, चर्मकार समाजाचा सगळ्यात मोठा मोर्चा सातारा शहर पोलीस चौकीवरती किंवा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावरती आम्हाला आणावं लागेल, याची नोंद घ्यावी। कारण जात 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 म्हणून आज अखेर आमची तरुणीसाठी पोरं बाळ मारली गेली, तर तोडली गेली, तर कापली गेली, तर आता मात्र पद्धत बदललेली आहे। सातारा जिल्ह्यातून अस्पृश्यता नष्ट झालेली आहे, मात्र जातीवाद आजही जोपासला जातोय। आमच्या लेकरा बाळांना, तरुणाच्या पोरांना आजही टॉर्चर करून 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 आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातंय। याची गंभीर नोंद घेऊन अशा धर्मांध नालायकांवरती कठोरात कठोर कारवाई करावी, त्या साळुंके फॅमिलीला फाशी शिक्षा झाली पाहिजे, ही आमची प्राधान्यानं मागणी आहे। सोमवारपर्यंत याची नोंद घ्यावी, अन्यथा भव्य आंदोलन करण्याशिवाय आम्हाला पर्याय राहणार नाही, याची ग्वाही देतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान।